जय शिवराय जय शिवराय बोला. तोडकर साहेब, आमच्या इकडं ढगाळ वातावरण तयार झालंय, तर नेमकं आज उद्या कसं वातावरण राहील किंवा किती प्रमाणात पाऊस येईल याबद्दल सविस्तर माहिती सांगा बरं. नक्कीच. येत्या 72 तासामध्ये आणखीन वातावरण खराब होणार आहे. हो हो. आणि परिस्थिती जी आहे ती 6 तारखेपासून ऍक्टिव्ह होते आहे खानदेश वगैरे भागांमध्ये. हो आणि आपल्या मराठवाड्यामध्ये, इकडे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये, इकडे हो खाली पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये हो 7 तारखेपासून ते 10-11 तारखेपर्यंत पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. हो 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 सर्वात जास्त मोठी तारीख म्हणजे की 7 आहे, त्यानंतर 8 सुद्धा आहे. हो यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे सर्व तालुके, धुळ्याचे सर्व तालुके, जळगावचे सर्व तालुके, हो पैठण ह्या भागातही मोजक्या ठिकाणी, जालन्याच्या घनसावंगी, अंबरपट्ट्यातही 7-8 तारखेला होणारच आहे. आणि इकडे बीड वगैरे भागात मोजक्या मोजक्या ठिकाणी पण ऍक्टिव्हिटी इकडे सुद्धा वाढणार आहे. हो 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 आणि याच्यामध्ये काय होणार आहे, हे अवकाळी आहे, हा हो मान्सून नाही, त्याच्यामुळे हे काही सर्व जिल्हे घेईल याची आता सुद्धा गॅरंटी नाहीये. पण जे हे 5-6 महिन्यात जे झालं नाहीये हो त्यापेक्षा जास्त वातावरण हे ह्या 5-6 दिवसामध्ये होणार आहे. हो 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 त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय, विशेष करून खानदेश, मराठवाडा, विदर्भ जास्त करून लढा जास्त आहे. हो हो त्यामुळे आपला कांदा जे आहे ते 6 तारखेच्या दुपारपर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्यात, नियोजन आपलं सगळं करून घ्यायचंय. हो 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 हम्म. आणि ह्या 7, 8, 9 तारखेला रात्रीच्या वेळेला बरेच जण झाडाखाली जनावरं बांधतात, दिवसा तर बांधतात, हो हो रात्रीच्या वेळेला जनावरं बांधायला चालणार नाहीत, कारण की अचानक येणारं वादळ. हो आणि विशेष करून अलर्ट आहे भोकरदन, जाफराबाद, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना, हो हो छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोडला हो हो या हो भागांना अलर्ट आहे, विदर्भात सुद्धा अलर्ट आहे. त्यामुळे या काळामध्ये हे 5-6 दिवस जनावरे आपला जीव सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी हो हलवायचा आहे. हो हो चालेल. आणि त्यापेक्षा ते साहेब, WD सक्रिय होतोय का? हो, हे जे वातावरण बनते ना, WDचं आहे. WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणून असतात हा. हो हो आणि हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे डायव्हर्ट होतोय. हो आणि त्यानंतर अरबी समुद्रातलं जे काही बाष्प आहे ते हो बाष्प याला मिळतंय, आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार होऊन हे वातावरण सक्रिय होतंय. हो असाच वातावरणाचा प्रादुर्भाव 2023ला दुष्काळ असलेल्या सालात देखील हो दिवाळीनंतर 1 दिवसासाठी जो बनला होता तशा प्रकारची ही कंडिशन, पण ही 2-3 दिवस आहे, एकदम एका दिवसासाठी नाही. त्यामुळे सगळ्या भागांमध्ये ही कंडिशन खराब होईल. आणि WD हा जेव्हा केव्हा येतो त्यावेळेस खानदेश, विदर्भ हे भाग त्याच्या रडारवरती असतातच. त्यामुळे शेतकऱ्यांना, विशेष करून विदर्भ आणि खानदेशच्या शेतकऱ्यांचा अलर्ट राहणारच आहे. हो कारण ते इकडे पुण्यापर्यंत मजला आहे, सांगलीला पण काही तुरळक ठिकाणी होईलच. हो हो पण सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरपेक्षा इकडच्या भागांना जास्त आहे, 20 ते 22 जिल्ह्यांना हा पाऊस जास्त करून राहणार आहे. हो हो